मोदी साहेब देत आहेत. का देत आहेत? की माझ्या भारतातला एक देखील व्यक्ती उपाशीपोटी झोपता कामा नये अशा प्रकारचा संकल्प आज केंद्र सरकारने घेतलेला आहे. प्रत्येकाला घर देण्याचा, ज्याला घर नाही अशांना घर देण्याचा प्रचंड मोठा कार्यक्रम घरकुल योजनेचा हातामध्ये घेतलेला आहे. तरुणांना सगळ्यांना नोकऱ्या आपण देऊ शकत नाही. काहींना नोकऱ्या आणि काहींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता बँकेचं वाजवी दरामध्ये कर्ज आणि त्याला फार जामीन वगैरेची अडचणी येता कामा नये अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे. अशा अनेक गोष्टी शेतकऱ्याला त्याला 6,000 रुपये वर्षाला मिळतील आणि आम्ही एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी आणखीन त्याच्यात 6,000ची भर टाकली. 12,000 रुपये शेतकऱ्यांना वर्षाला त्यांच्या अकाउंटला जमा होतात. शेतकऱ्याला त्यांच्या मालाला चांगला दर देण्याचा तर प्रयत्न आम्ही करतोच. त्यांचा भाजीपाला, फळं यांना बाजारपेठ मिळेल हा प्रयत्न आमचा चाललेला आहे. आताच इथे येण्याच्या आधी कल्याण डोंबिवलीची मार्केट कमिटीच्या बद्दल प्रमोद हिंदूरावनी मला शिष्टमंडळ भेटवलं आणि त्याच्यात पण काही अडचणी आहेत त्या आपण सोडवतोय. मला भरतजींना सांगायचंय, कल्पनाताई आहेत, दौलतचंद आमची तर वेळचेवर भेट होत असते. बाकीचे असंख्य कार्यकर्ते, वेगवेगळ्या जिल्ह्याचे अध्यक्ष इथे आहेत, उल्हासनगरचे सगळ्याच भागातले कार्यकर्ते, नेते आहेत की तुमच्या भागातल्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता मी त्या मुंबईमध्ये असतो. आठवड्यातले 3-4 दिवस सार्वजनिक काम घेऊन केव्हाही हक्कानी या. वैयक्तिक कामाला थोडस तिथं थांबवा, परंतु ज्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे तिथला सार्वजनिक प्रश्न निकाली निघणार आहे अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याच्या करता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे. लोकांच्या अडचणी सोडवण्याच्या करता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे. बहुजन समाजाच्या कल्याणाकरता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे. त्याच्यामध्ये आपला वैयक्तिक कुठला स्वार्थ नव्हता, परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पण त्या काळामध्ये सांगितलं की जे पद असतं त्या पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. ही जी शिकवण आहे त्या शिकवणीने आपण पुढे चाललोय. वय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर थांबायचं असतं. हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे, परंतु काही जण ऐकायला तयार नाही, हट्टीपणा करतात. माणूस 60ला आमच्या राज्य सरकारमध्ये तर 58लाच रिटायर होतात. ते म्हणतात अरे आम्हाला 60 पर्यंत तरी ठेवा. काही जण 65ला रिटायर होतात, काही जण 70ला रिटायर होतात, काही 75ला रिटायर होतात. 80 झालं तरी माणूस रिटायर होणार, 84 झालं तरी तुम्ही थांबणार. काय चाललंय काय? अरे आम्ही आहे ना करायला. आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे. 5-5, 6-6 वेळेला आम्ही राज्याचं उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे. आया बहिणींच्या करता चांगले योजना आम्ही राबवलेल्या आहेत. आदित्य तटकरेंनी आता चौथं महिला धोरण माझ्या महिलांच्या करता आणलेलं आहे. त्याच्यामध्ये महिलांना अधिक मान सन्मान प्रतिष्ठा कशी मिळेल, जन्माला आलेल्या मुलाला त्या मुलाचं नाव, नंतर आईचं नाव, नंतर बापाचं नाव, नंतर आडनाव, असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.